मुखदर्शन व्हावे आता तू सकट जनांचा दाता, घे कुशीत या माऊली तुझ्या चरणी ठेवितो माथा. माऊली माऊली रूप तुझे, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. बोला पुंडलिक वरद हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी माऊली. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येने व उत्साहाने सम्मिलित होणारा व साजरा केला जाणारा जो सण आहे त्याचं नाव आहे पंढरपूरची वारी. ही पंढरपूरची वारी आणि विठू माऊलीचं दर्शन हे प्रत्येक मराठी माणसांचं स्वप्न असतं. परंतु मित्रांनो, वेळेच्या अभावी किंवा या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाला या वारीमध्ये सहभाग घेणं हे पॉसिबल नाही किंवा शक्य नाही. पण जर मी म्हटलं पंढरपूरला न जाताही अगदी तसाच अनुभव, तशीच शांतता आपल्याला आपल्या जवळच म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये करता येईल. होय मंडळी, आज मी तुम्हाला एका अशा जागृत आणि ऐतिहासिक ठिकाणी घेऊन आलेलो आहे ज्याला संपूर्ण मराठवाडा छोटा पंढरपूर म्हणून ओळखतात. तर मंडळी, आजच्या विशेष अशा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे या मंदिराचे संपूर्ण दर्शन, त्याचबरोबर बघणार आहे या मंदिराचा संपूर्ण असा इतिहास आणि सोबतच हे मंदिर कुठं आहे, या मंदिरामध्ये जाण्याचा रस्ता कसा आहे, ही सर्व माहिती बघणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर चला मग सुरू करूया. बोला पुंडलिक वरद हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. छत्रपती संभाजीनगर म्हटलं की आपल्याला अनेक ऐतिहासिक गोष्टी आठवतात. त्यापैकी 12वे ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर, पूर्वीच्या काळापासून असलेल्या अजिंठा एलोरा केव्ज आणि हजारो वर्षापूर्वीचा दौलताबादचा देवगिरी किल्ला. त्याचप्रमाणे प्रसिद्ध असलेले धार्मिक ठिकाण म्हणजे छोटा पंढरपूर. तर या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला शहराच्या बाबा चौकामध्ये यावं लागेल. तिथून सरळ समोर गेल्यानंतर तुम्ही पोहोचून जाल छावणी या परिसरामध्ये. तिथून थोडं समोर आल्यानंतर तुम्हाला पुणे हायवे बघायला मिळतो. त्या हायवेने सरळ समोर गेल्यानंतर तुम्ही हॉटेल एस क्लबच्या चौकात पोहोचून जाल. एस क्लबचा फ्लायओव्हर ओलांडल्यानंतर तुम्ही वाडूज परिसरामध्ये पोहोचून जाल आणि तिथून 4 ते 5 किलोमीटर समोर गेल्यानंतर तुम्ही पोहोचून जाल पंढरपूर परिसरामध्ये. हे बघा मंडळी, अवघ्या 15 किलोमीटरच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलेलो आहे पंढरपूर मंदिराजवळ. छोटा पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण अगदी रस्त्याच्या कडेलाच आहे. त्यामुळे शहराच्या सिटी बसने पण तुम्ही या मंदिरापर्यंत पोहोचू शकता. तुम्ही जर इथे बाईकने येत असाल तर तुम्हाला बाईक पार्किंग साठी मंदिरासमोर थोडीशी जागा आहे. मग आम्ही पण गाडी पार्क केली आणि निघालो मंदिराकडे. मंदिर परिसरामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला रस्त्याच्या अगदी कडेलाच एक चप्पल स्टँड बघायला मिळतो. तिथे तुम्ही तुमचे जुते व चप्पल अगदी फ्री मध्ये काढून ठेवू शकता. चला मग आपण आता मंदिराच्या रचनेकडे वळूया. या मंदिराचे सौंदर्य पारंपरिक अथांग वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्व दिशेला असून त्यावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर असे लिहिलेले आपण पाहू शकतो. छत्रपती संभाजीनगरच्या वाडूज परिसरामध्ये असलेले हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर अनेक वर्ष जुनं आहे. मुख्य गाभारा, सभामंडप आणि भव्य कळस अशी या मंदिराची एक रचना आहे. मुख्य गाभाऱ्याच्या वरती असलेला भव्य असा कळस दुरूनच अनेक भाविकांचे लक्ष वेधून घेतो. कळसावर केलेले बारीक शिल्पकाम आणि कोरीव काम इतके बारीक व विलक्षणीय आहे, बघताच आपल्याला आश्चर्य वाटतं. त्याचबरोबर या कळसावर तुम्हाला अनेक देवदेवितांचे शिल्प व सुंदर प्रतिमा बघायला मिळतात. आणि जर तुम्ही या मंदिराच्या मागच्या बाजूला जाल तर तुम्हाला विठ्ठल रुक्मिणी यांचे चित्र पण बघायला मिळते. अशी या मंदिराची साधारण, सिंपल व अप्रतिम अशी रचना आहे. तर चला मग मंडळी, आता आपण जास्त वेळ वाया न घालवता या मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि विठू माऊलींचं दर्शन करूया. तर मंडळी, हे पहा आपल्या लाडक्या विठू माऊलींचे डोळे भरून येणारे रूप. कटीवर हात ठेवून विठेवर उभा असणारा आपला विठ्ठल आणि माते समान उभी असलेली रुक्मिणी माऊली यांचं दर्शन घेताच मन अगदी प्रसन्न होऊन जातं. इथे रोज सकाळी काकड आरती होते, दुपारी महापूजा आणि संध्याकाळी धूपारती केली जाते.
पंढरपूरच्या मूर्तीसारखीच ही मूर्ती अत्यंत लोभस आणि प्रसन्न आहे. तसेच गाभाऱ्यामध्ये भिंतींवर केलेली सुंदर सजावट आणि नक्षीकाम दिसायला खूप सुंदर आणि देखणं वाटतं. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला तर इथे लाखो भाविकांची माऊलीच्या दर्शनासाठी गर्दी असते. त्या दिवशी हा संपूर्ण पंढरपूर परिसर विठ्ठल विठ्ठल अशा गजराने दमदमून जातो. हा या मंदिराचा मुख्य सभामंडप आहे, जिथे दर्शनासाठी येणारे भक्त थोडा वेळ बसू शकतात. तर मंडळी, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या मंदिराला छोटा पंढरपूर असे का म्हणतात. यामागे एक अतिशय सुंदर असा इतिहास आहे. पूर्वीच्या जुन्या काळामध्ये जेव्हा दळणवळणाची साधने नव्हती, तेव्हा मराठवाड्यातील वृद्ध किंवा आजारी भाविकांना पंढरपूरची पायी वारी करणे हे शक्य नव्हते. अशा भाविकांसाठी आणि संभाजीनगरकरांसाठी या मंदिराची स्थापना करण्यात आली. अशी या मंदिराची एक छोटीशी आख्यायिका आहे. इथल्या भक्तांची अथांग भक्ती पाहून साक्षात विठ्ठलाने पंढरपूर इतकी शक्ती आणि चैतन्य या मंदिरातही बहाल केले. जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही ते इथे येऊन माऊलीच्या चरणी डोके ठेवतात आणि त्यांची वारी पूर्ण झाल्याचं समाधान त्यांना मिळते. म्हणून याला छोटा पंढरपूर या नावाने ओळखलं जातं. तर मंडळी, असा होता आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील पंढरपूर येथे असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या मंदिराचा संपूर्ण दर्शन व्हिडिओ. तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असाल किंवा कधी इथे येत असाल तर या मंदिराला नक्की येऊन अवश्य भेट द्या. घर बसल्या आमच्या व्हिडिओद्वारे माऊलींचे संपूर्ण दर्शन तुम्हाला कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी असे लिहून आम्हाला कळवा. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फॅमिली आणि मित्र परिवारांसोबत शेअर करा व अशाच नवनवीन ठिकाणांचा दर्शन व त्यांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग पुन्हा भेटूया अशाच एका पवित्र ठिकाणी. तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी.